आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ। 7ही धरणांमध्ये 53% पाणीसाठा। मुंबईकरांना 192 दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा। मुंबईतील डिजिटल जाहिरातींसाठी मुंबई महापालिका नव्याने धोरण तयार करणार। डिजिटल फलकांवर चित्रफिती दाखवण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचा विचार सुरू। घोडबंदर रोड उद्यापासून 11 ऑगस्ट पर्यंत मोठ्या मालवाहू वाहनांसाठी बंद असेल। मेट्रो 4चं काम करण्यासाठी घोडबंदर रोड मोठ्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय। कल्याण रेल्वे स्थानक परिसरामधील कोंडी लवकरच सुटणार। कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्मार्ट सिटीची कामं प्रगतीपथावर। स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांची माहिती। पुण्यातील महत्त्वाचं खडकवासला धरण 95% भरलं। धरणामधून 7000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू। मुळामुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। धबधब्यांवर हुल्लडबाजी करणाऱ्या 7 पर्यटकांवर लोणावळ्यामध्ये गुन्हा दाखल। आंबेगाव पवनानगर भाजे धबधबा परिसरामध्ये करत होते हुल्लडबाजी। पुण्याच्या सिंहगडावरील शिवकालीन देवटाक्यांची तटभिंत कोसळली। पावसाचा जोर वाढल्यास उर्वरित तटभिंत सुद्धा कोसळण्याचा धोका। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून गेल्या वर्षी विविध पदांसाठी नोकर भरती। निवड झालेल्या 139 उमेदवारांचा नोकरीसाठी नकार। डोंबिवलीचा